हॅलो एव्हरीवन. वेलकम टू इच अँड एव्हरीवन. चला, तर मग आता आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूयात. तर समोर मी बघत आहे बऱ्यापैकी लोक जॉईन झालेली आहेत. आपण आणखी 2 मिनिटं देऊयात सगळ्यांना जॉईन होण्यासाठी आणि आपल्या सेशनला स्टार्ट करूयात. चला, सगळे 2 मिनिटं झालेले आहेत. सगळे बऱ्यापैकी जॉईन झालेले आहेत. आता हे सेशन स्टार्ट करायच्या अगोदर मी तुम्हाला खाली चॅट बॉक्स ओपन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे तुमचं नाव काय, गाव काय, तुमचं प्रोफेशन काय याबद्दल इन शॉर्ट मध्ये टाईप करा. म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्ही सगळे कोणत्या भागातून हे सेशन अटेंड करत आहात. ओके, मी खाली बघत आहे. धीरज पाटील फ्रॉम कराड. ओके. अवंतिका फ्रॉम मुंबई. येस. ठीक आहे. याच्यामध्ये कोण स्टुडंट आहेत, कोण बँकर्स आहेत, कोण फार्मासिस्ट सुद्धा आहेत. तर आता मी सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्याबद्दल 1-2 मिनिटात तुम्हाला एक शॉर्ट इंट्रोडक्शन देते. तर माझं नाव आहे प्रणाली पाटील आणि मी एक लाईफ कोच आहे. आणि मी या फील्डमध्ये येण्याचं कारण म्हणजे मी काही टेक्निक शिकत होते आणि ज्याचा मला खूप असा पॉझिटिव्ह असे रिझल्ट्स आले, पॉझिटिव्ह असे फायदे झाले. माझ्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस आले. त्यामुळे मग मी विचार केला की या गोष्टींचा वापर करून माझ्या आयुष्यात इतके पॉझिटिव्ह चेंजेस आले, इतक्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. तर मग मी याचा फायदा इतर लोकांना सुद्धा करून द्यावा असा विचार माझ्या डोक्यात आला. त्यामुळे मग मी कोचिंग क्लासेस स्टार्ट केले. सो आता आपण माझं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तुमच्याबद्दल सुद्धा मला थोडीफार माहिती लक्षात आलेली आहे. तर मग आता आपण सेशन स्टार्ट करताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगते की तुम्ही सगळ्यांनी हा सेशन अटेंड करण्याचा जो डिसिजन घेतलात, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल हवे आहेत आणि ते बदल नक्कीच तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या पॉझिटिव्हिटीकडे नेणारेच असतील. आणि इथूनच आपली हिलिंग जर्नी स्टार्ट होते असं मी म्हणेन. तर ठीक आहे, चला तर मग आपण बघूयात. मी तुम्हाला आज जे काही शिकवणार आहे ते सगळं मी तुम्हाला मराठीतून म्हणजेच आपल्या मातृभाषेतून शिकवणार आहे. आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विचारते. आपल्या प्रत्येकाच्याच लाईफमध्ये आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी भागात प्रॉब्लेम्स असतात. आणि जेवढा माझा अभ्यास आहे, जेवढ्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत, तर त्यावरून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या 4 भागातच प्रॉब्लेम्स असतात. कुणाला पैशाचा प्रॉब्लेम असू शकतो, कुणाला नात्यामधले प्रॉब्लेम्स असतात, तर कुणाला हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत, तर कुणाला करिअर रिलेटेड इश्यूज आहेत. ठीक आहे. तर या 4 भाग सोडले तर प्रत्येकाला आपल्याला या 4 भागामधलेच प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर मग इन शॉर्ट मध्ये तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणत्या भागात प्रॉब्लेम आहे. एच मीन्स हेल्थ, आर मीन्स रिलेशन, अँड सी मीन्स करिअर, अँड एम मीन्स मनी. म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही सगळे हे सेशन का अटेंड करत आहात. ठीक आहे. मी चॅट बॉक्समध्ये खाली बघत आहे. कुणाला करिअर रिलेटेड इश्यूज आहेत, कुणाला मनी रिलेटेड, तर कुणाला हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत. तर आपण आता अ, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भागात प्रॉब्लेम्स असतात. पण आपल्याला आता या सेशनमध्ये प्रत्येकाचे जे सेपरेट प्रॉब्लेम्स आहेत ते इथे आपल्याला कव्हर नाही करता येणार. कारण त्याच्यासाठी पुढे माझ्या ऍडव्हान्स लेवल आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यातले जे सेपरेट काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये कसं काम करू शकतो हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर तुम्हाला मी याच्यामध्ये एक गोष्ट सांगते आता की ज्या वेळेस मी हे टेक्निक शिकायला स्टार्ट केलेलं तेव्हा माझ्या मनामध्ये पण अनेक प्रश्न होते की ही टेक्निक काय आहे, कोणती आहे, याचा रिझल्ट येईल का. तसे अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या देखील मनात असतील. तर त्याचं मी तुम्हाला असं वाटत असेल की अरे हे आपण शिकत आहोत, याचा फायदा आपल्याला होईल का, याचे रिझल्ट येण्यासाठी किती दिवस लागतील, की याचे रिझल्ट येणारच नाहीत असं तुम्हाला वाटत असेल. तर मी त्याचे तुम्हाला एक साध्या सरळ
याच्यामध्ये सांगते, तुम्हाला ह्या गोष्टी आपल्याला कोणत्याही गोष्टीची सवय लागायला किंवा ती गोष्ट आपल्या अंगवळणी पडायला आपल्याला 68 to 90 डेजचा पिरियड हा द्यावा लागतो. मग ज्यावेळेस आपण ती गोष्ट एखादी रिपीटेड करू, त्याचं सारखं सारखं कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करू, तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा रिझल्ट किंवा त्याचे फायदे मिळायला सुरुवात होते. मग याच्यामध्ये 68 to 90 डेजचा हा जो आपण पिरियड देणार आहोत, मग याच्यामध्ये मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाला 68 to 90 डेज द्यावे लागतील. काही लोकांची एनर्जी ऍक्टिव्ह असते, बॉडी ऍक्टिव्ह असते, तर त्यांना याचे रिझल्ट 5 दिवसात येऊ शकतात, कुणाला 10 दिवसात येऊ शकतात. कारण प्रत्येक व्यक्तीची एनर्जी लेवल ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला रिझल्ट येण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो कमी जास्त असू शकतो. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्लिअर सांगते, तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस कराल, कन्सिस्टन्सी ठेवाल, तितके त्याचे रिझल्ट तुम्हाला लवकर येतील, पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील ह्याच्यामध्ये. आणि हे कुठलं असं मॅजिक बटन नाहीये की ते स्विच ऑन केला आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये बदल दिसायला लागले. त्याच्यासाठी वेळ हा द्यावाच लागणार आहे तुम्हाला. म्हणजे जसं आपण एखादं झाड रोपटं जरी लावलं तरी ते पूर्ण वाढ व्हायला, ते फळं फुलं द्यायला, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ हा द्यावाच लागतो. जेव्हा आपण त्याची काळजी घेऊ, त्याच्यासाठी वेळ देऊ, त्यावेळी त्या गोष्टी आपल्याला त्याचा फायदा व्हायला लागतो. तसंच हे सुद्धा आहे. तुम्ही जितकं कन्सिस्टन्सी ठेवाल, रिपीटेड प्रॅक्टिस कराल, तितके तुम्हाला त्याचे रिझल्ट येणार आहेत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आपल्या सगळ्यांची एक मेंटॅलिटी किंवा सायकोलॉजी कशी असते याच्याशी रिलेटेड तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगते. आपल्या रोजच्याच जीवनातलं आहे एक्झाम्पल. तर ते काय आहे, तर आपल्या सगळ्यांचं कसं होतं ना, की आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला लगेच बरं वाटतं. त्या डॉक्टरने आपल्याला हात जरी लावला किंवा आपल्याला आपल्यासोबत साधे डॉक्टर बोलले ना तरी आपल्याला लगेच अर्ध आपण बरं झाल्यासारखं वाटतं. ही आपली मेंटॅलिटी आणि सायकोलॉजी असते. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता एक डॉक्टर हुलन यांची एक स्टोरी सांगणार आहे. डॉक्टर हुलन हे एक सायकोलॉजिस्ट होते आणि त्यांना एक अशी प्राचीन कला माहीत होती की त्या प्राचीन कलेचा वापर करून त्यांनी त्यांच्या आजूबाजूला पूर्ण पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणले होते. मग डॉक्टर हुलन यांना एका हॉस्पिटलमध्ये अपॉइंट करण्यात आलं होतं आणि ते हॉस्पिटल असं होतं की तिथे सगळे मानसिकरित्या विकृत असे पेशंट होते. ते पेशंट इतके विकृत होते, ते स्वतःला तर इजा करतच होते पण समोरच्याला देखील ते इजा करायचे. त्यांच्या ते जे पेशंट्स होते त्या सगळ्या पेशंटच्या चेहऱ्यावरती पूर्ण ओरखड्या होत्या, अंगावरती इतक्या जखमा होत्या, त्याच्यातून अक्षरशः रक्त येत होतं. त्यामुळं त्या हॉस्पिटलमध्ये कोणतेही डॉक्टर नर्सेस काम करण्यासाठी तयार नव्हते आणि डॉक्टर हुलन यांना अशा हॉस्पिटलमध्ये अपॉइंट करण्यात आलं होतं. मग डॉक्टर हुलेननी जेव्हा त्या हॉस्पिटलचा चार्ज घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे जे सगळे पेशंट्स आहेत त्यांना सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट, सगळ्या प्रकारचे मेडिसिन, सगळे इंजेक्शन्स वगैरे देऊन झालेले आहेत, पण त्यांच्यामध्ये काहीच पॉझिटिव्ह चेंजेस दिसत नाहीयेत. मग डॉक्टर हुलन यांनी काय करायचं ठरवलं, त्यांना जी एन्शियंट हिलिंग टेक्निक माहीत होती त्या टेक्निकचा वापर त्यांनी त्या पेशंटवरती करायचं ठरवलं. आणि डॉक्टर हुलेन यांनी त्यांना जी टेक्निक माहीत होती त्याचा वापर या पेशंटवरती करायला सुरुवात केली आणि बघता बघता काही महिने गेले. त्याच्यामध्ये डॉक्टर हुलेन यांना या पेशंटमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागले. काही पेशंट बरे व्हायला लागले, काही पेशंट बरे होऊन डिस्चार्ज होऊन घरी सुद्धा गेले आणि काही दिवस अजून गेल्यानंतर डॉक्टर हुलेन यांना ते हॉस्पिटल बंद करायची वेळ आली. मग डॉक्टर हुलेन यांना हॉस्पिटल बंद करायची वेळ का आली, तर डॉक्टर हुलेन यांनी जी टेक्निक वापरली होती त्या टेक्निकमुळे ते सगळे पेशंट्स पूर्णपणे बरे झाले आणि डिस्चार्ज होऊन घरी देखील गेले. आणि त्यामुळे मग डॉक्टर हुलेन यांना हॉस्पिटल बंद करायची वेळ आली. तर आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की डॉक्टर हुलेन यांनी अशी कोणती जादू केली की ते सगळे पेशंट्स पूर्णपणे बरे झाले आणि त्यांना हॉस्पिटलच बंद करावं लागलं. तर डॉक्टर हुलेन यांनी जी टेक्निक वापरली त्याच्यामध्ये विशेष आणि सगळ्यांना इंटरेस्टिंग वाटणारी अशी गोष्ट आहे की डॉक्टर हुलेन हे त्या सगळ्या पेशंटला कधी भेटले सुद्धा नव्हते किंवा त्यांनी त्या पेशंटला पाहिलं देखील नव्हतं. तरीही डॉक्टर हुलेन यांनी त्या पेशंटला पूर्णपणे बरं केलं. तर आता तुम्हाला पडलेला प्रश्न असा की डॉक्टर हुलेन यांनी अशी कोणती जादू केली, तर डॉक्टर हुलेन यांनी त्या सगळ्या पेशंट्सवरती होपोनोपोनो ही एक टेक्निक आहे त्याचा वापर केला. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, डॉक्टर हुलेन यांनी त्या पेशंटवरती ती टेक्निक वापरून त्यांच्यामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस आले होते. तर तीच ही टेक्निक होती. तर मी तुम्हाला इथे चॅट बॉक्समध्ये होपोनोपोनोचं स्पेलिंग टाईप करून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
होपोनोपोनो म्हणजे काय? ठीक आहे. आता सगळ्यांना तुम्हाला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं असेल. तर आता तुमच्यापैकी किती जणांना होपोनोपोनोची खरी ताकद काय आहे ते फील करायचं आहे, किंवा वर्षानुवर्ष तुमच्यामध्ये जी पण काही निगेटिव्हिटी साठलेली आहे त्या निगेटिव्हिटीला बाहेर काढायचं आहे का? किंवा तुमच्यापैकी किती जणांना आज आनंदाचे अश्रू हवे आहेत? आणि तुमच्यापैकी सगळ्यांना खूप वर्षानुवर्ष इतकी शांत गाढ झोप लागली नसेल, ती आज तुम्हाला तुमचे सगळे राग, चिडचिड, दुःख, स्ट्रेस सगळं निघून जाऊन तुम्हाला अगदी लहान मुलासारखी शांत झोप लागेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यासाठी मी तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटांचा एक डेमो देणार आहे. त्याच्यामध्ये तो डेमो द्यायच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. तर त्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचे कॅमेरे ऑन ठेवावे लागणार आहेत. नंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट, मी तुम्हाला जे सांगणार आहे, जसं सांगणार आहे, अगदी तसंच तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुमच्या पूर्ण इमोशन्स, तुमच्या फीलिंग्स त्याच्यामध्ये ऍड करून त्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला ते जास्त कनेक्ट व्हाल तुम्ही त्याच्याशी. आणि तुम्हाला ही टेक्निक करताना तुम्हाला घाबरल्यासारखं होईल, तुम्हाला तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. तर असं काहीही झालं, तुमचे हार्टबीट वाढतील, तरी घाबरून जायचं नाही आणि घाबरून कोणीही कॅमेरा बंद करायचा नाही. ठीक आहे. आणि हे असं मी एक म्युझिक प्ले करणार आहे. ते म्युझिक प्ले केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना म्युझिकचा आवाज येत असेल तर ओके, पण आवाज नाही आला तर हरकत नाही. तुम्ही सगळ्यांनी माझ्या बोलण्यावरती फोकस करा. माझं बोलणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला, मग सगळ्यांनी डोळे बंद करा आणि एक 10-15 मिनिटं घरी सांगून ठेवा, कुणीही डिस्टर्ब करू नका. म्हणजे तुम्हाला ते जास्त फील करता येईल, तुम्ही कनेक्ट व्हाल त्याच्याशी. चला, सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. अजून एक तुझ्या तो सांगायला लागली येते तुझे म्हणे. मला म्युझिकचा आवाज येत असेल तर डोळे बंद करूनच मला थम्सअप करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. श्वास होल्ड करा. रिलीज करा. रिलॅक्स. पूर्ण रिलॅक्स. अजून एकदा मोठा दीर्घ श्वास घ्या. श्वास होल्ड करा. तोंडातून रिलीज. सगळ्यांनी आपले डोळे पूर्ण स्थिर ठेवा. इकडे तिकडे डोळे हलवू नका. कोणाच्याही माथ्यावरती काठ्या नाही पाहिजे. वन लास्ट टाइम, टेक अ डीप ब्रेथ.
होल्ड, तोंडातून रिलीज. रिलॅक्स युअरसेल्फ. आता सगळ्यांनी माझ्यासोबत बोला. मी तुम्हाला जे बोलायला सांगणार आहे ते मोठ्या आवाजात बोला. जर मोठ्या आवाजात बोलता येत नसेल तर हरकत नाही, तुम्ही मनातल्या मनात बोला. बोला. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेते आहे. आपलं नाव, प्रत्येकाने आपलं स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, मी कबूल करते जे काही माझ्या आयुष्यात घडलं आहे, घडत आहे, त्या सगळ्यासाठी फक्त मीच जबाबदार आहे. आणि मी या सगळ्याची जबाबदारी घेते आहे. मी एक ऊर्जा आहे आणि ऊर्जेचे रूप बदलू शकते. म्हणून मी माझी नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे रिलीज करणार आहे. आणि पॉझिटिव्हिटीकडे वळणार आहे. मी तयार आहे हा बदल माझ्यात आणायला. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. आतून रिलीज करा. सगळ्यांनी पूर्ण शांत व्हा. कनेक्ट व्हा स्वतःशीच. पुढचे 30 सेकंड मी शांत राहणार आहे. आता मी जे सांगते ते आपल्या डोळ्यासमोर त्याची कल्पना करा. सगळ्यांनी आपल्या आईचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर बघा. आपली आई हयात असो किंवा नसो, तुम्ही तुमच्या आईचा दर्जा ज्या पण व्यक्तीला देता त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर बघा. तुम्ही तुमच्या आईला ज्या पण नावाने बोलवता, मम्मी, आई, ताई, ते नाव घ्या आणि आपल्या कल्पनेत आपल्या आईशी चर्चा करा. सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणा, आई मला माफ कर. मी तुला समजून घेण्यासाठी कमी पडले. आय एम सॉरी आई. आई मला माफ कर. आय एम सॉरी. मी तुला म्हणावा इतका वेळ नाही देऊ शकले. जितका वेळ मी तुला द्यायला पाहिजे होता आई. आई मला माफ कर. आय एम सॉरी.
आई, कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. अनेकदा माझ्या तोंडातून असे शब्द निघाले ज्याने तुला त्रास झाला, तुला वाईट वाटले. त्यासाठी मला क्षमा कर आई. प्लीज फॉरगिव्ह मी. आई, कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या आयुष्यात इतकी बिझी राहून गेले की मला तुझ्यासाठी वेळच नाही देता आला. अनेकदा मला तुझी काळजी नाही घेता आली आई. कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. आई, आज मी तुला मनापासून थँक्यू म्हणणार आहे. थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. आई, तू मला जन्म दिलास. तू माझ्यासाठी अनेक वेदना सहन केल्यास आई. तू तुझ्या शरीराचा त्याग केलास माझ्यासाठी. त्यासाठी थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. आजपर्यंत तू माझी जितकी काळजी घेतलीस, तू मला जितकं प्रेम दिलंस, तितकी काळजी, तितकं प्रेम मला कोणीच नाही दिलं आई. त्यासाठी थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या आईजवळ बसा आणि आपल्या आईला आजपर्यंत कधीच आपण बोललो नाही ते आईला आपल्या कल्पनेत बोला. आय लव्ह यू आई. आय लव्ह यू. असं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सगळ्यांनी आपल्या आईचे हात हातात घ्या आणि आपल्या आईला एक घट्ट मिठी मारा. म्हणा, आय लव्ह यू आई. आय लव्ह यू. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. आता सगळ्यांनी आहे त्याच अवस्थेत आपल्या वडिलांना बघा. आपल्या वडिलांचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा. तुम्ही तुमच्या वडिलांना ज्या पण नावाने बोलवता, बाबा, पप्पा,
तात्या, ते नाव घ्या. आणि म्हणा, बाबा मला माफ करा. मी तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले. बाबा मला माफ करा. आय एम सॉरी. मला तुम्हाला हवा तितका वेळ नाही देता आला. बाबा मला माफ करा. आय एम सॉरी. मी तुमचा हवा तसा आदर नाही केला. मला हे करायचं नव्हतं. माझ्याकडून कळत नकळत हे असं घडून गेलं बाबा. बाबा मला क्षमा करा. अनेकदा मी तुमचा अपमान केला. तुम्हाला वाईट बोलले. कृपया मला क्षमा करा. बाबा मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या आयुष्यात इतकी बिझी होऊन गेले. मला तुम्हाला काय हवं काय नको हे बघताच नाही आलं बाबा. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माझी ही चूक कबूल आहे बाबा. म्हणून आज मी तुम्हाला अगदी मनापासून थँक्यू म्हणणार आहे बाबा. बाबा थँक्यू सो मच. तुम्ही मला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तुम्ही तुमच्या इच्छांचा त्याग सोडून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. त्यासाठी थँक्यू सो मच बाबा. थँक्यू सो मच. बाबा तुम्ही मला तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त गोष्टी दिल्यात. त्यासाठी थँक्यू सो मच. मी आजपर्यंत कधीच व्यक्त झाले नाही बाबा. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट बोलणार आहे. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या वडिलांना एक घट्ट मिठी मारा. ती काळजी, ते प्रेम, ते सगळं अनुभवा. आणि म्हणा, बाबा
मला माझी चूक कबूल आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज. सगळ्यांनी आता आपल्या कल्पनेत अशा व्यक्तीला इमॅजिन करा, जी व्यक्ती आपल्याला अजिबात आवडत नाही. ज्या व्यक्तीचा चेहरा जरी दिसला तरी आपली खूप चिडचिड होते, आपल्याला खूप राग येतो. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत अशा व्यक्तीचा चेहरा बघा. त्या व्यक्तीचे नाव घ्या. त्या व्यक्तीचे नाव मोठ्याने घेता येत नसेल तर मनातल्या मनात घ्या. आणि म्हणा, मला माफ कर. मी माझ्या स्वतःच्या चुकांची जबाबदारी कधी घेतलीच नाही. मी नेहमी तुला दोष दिला. मी नेहमी तुझ्याबद्दल वाईट बोलले. मला माफ कर. आय एम सॉरी. मी माझी स्वतःची चूक कधी कबूलच केली नाही. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. मी नेहमीच असं समजलं की तू चुकीची आहेस. मी नेहमीच तुला गृहीत धरलं. प्लीज फॉरगिव्ह मी. पण आज मी तुला थँक्यू म्हणणार आहे. थँक्यू सो मच. कारण तू मला धडा दिलास. तू मला अनेक अनुभव दिलेस. हे अनुभव मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी गरजेचे होते. त्यासाठी थँक्यू सो मच. आज मी तुला माझ्या कल्पनेतून मुक्त करणार आहे. आणि मी देखील या कल्पनेतून मुक्त होणार आहे. मी तुला पुढे जाण्याची संधी देत आहे. आणि मी स्वतःला देखील पुढे जाण्याची एक संधी दिली आहे. मी आजपासून ठरवलं आहे, मला
मला नको त्या भावना, नको ती चिडचिड, नको तो राग, नको ते गिल्ट. म्हणून मी आज तुला म्हणते, आय लव्ह यू. मी तुला माझ्या कल्पनेतून पूर्ण मुक्त केलं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या स्वतःचा चेहरा बघा, आपल्या स्वतःचा हसरा चेहरा बघा आणि आपल्या कल्पनेत स्वतःशीच चर्चा करा. सगळ्यांनी आपलं नाव घ्या आणि बोला, आय एम सॉरी. मी तुला हवा तसा वेळ नाही दिला. मला माफ कर. मी चुकले तुला समजून घेण्यासाठी. सगळ्यांनी आपलं स्वतःचं नाव घेऊन म्हणा, मी सगळ्या दुनियेचं करता करता मी तुला विसरून गेले. मी स्वतःलाच विसरून गेले. मी हे विसरून गेले की मला स्वतःला देखील स्वतःची गरज आहे. मी अपराधी आहे तुझा. कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. सगळ्यांनी आपल्या स्वतःचंच नाव घ्या आणि स्वतःला आय लव्ह यू सो मच म्हणा. सगळ्यांनी स्वतःला थँक्यू म्हणा, कारण तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. प्रत्येक आजारपणातून मला सुखरूप बाहेर काढलंस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मला माझ्या आयुष्यात जे पण काही चांगले क्षण दिलेस त्या सगळ्या चांगल्या क्षणांसाठी थँक्यू सो मच. आज मी तुला वचन देते, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो, तुझी कोणी काळजी घेवो किंवा न घेवो,
काळजी घेणार. मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवणार. आय प्रॉमिस यू. आय प्रॉमिस यू. मी आजपर्यंत तुला हे कधीच बोलले नाही, पण मी आज बोलणार आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. सगळ्यांनी आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही खांद्यांना क्रॉस करा आणि स्वतःलाच एक घट्ट मिठी मारा. आपल्या चेहऱ्याला स्पर्श करा. फील करा स्वतःला. प्रेम द्या स्वतःला. कनेक्ट राहा स्वतःशीच. पुढचे 30 सेकंड मी शांत राहणार आहे. सगळ्यांनी हाताला हात रब करा. ऊर्जा जनरेट करा. चेहऱ्याला मस्तकाला लावा आणि एक मोठा दीर्घ श्वास घेऊन आपले डोळे हळूच उघडा. चला, कसं वाटते? हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? तुम्हाला कसं फील झालं? शांत, रिलॅक्स, पॉझिटिव्ह? प्लीज सगळ्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर करा. रणदिवे सर, तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करताय तुमचा? हॅलो, हा हा, बोला ना, येतोय मला आवाज. येतोय आवाज? हा ओके. हा, आवाज येतोय, बोला. माइंड पूर्णपणे क्विक झाल्यासारखं वाटलं आणि इमोशनल इमोशनल माइंड झालं तिथं. तुमचा आवाज थोडासा ब्रेक होतोय. हॅलो. हा, बोला. माइंड एकदम हलकं झालं आणि इमोशनल झालं थोडं. ओके. आणि बऱ्याचशा गोष्टी नकळत आपल्याकडनं घडलेल्या आहेत. हम्म. त्या गोष्टीच्या वरती आपण पुन्हा त्या फेज मध्ये पुन्हा गेलो आपण. आणि ओके. आपण ज्या वेळेला आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल ज्या वेळेला हे इमॅजिनेशन केलं, हम्म. त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दलचा राग जो आहे तो राग पूर्णपणे निघून गेला. येस. म्हणजे आपल्या मनात त्या गोष्टी जर काढून टाकल्या तर आपल्याला त्रास होत नाही. हे बरोबर. या मेडिटेशन आपल्याला शिकायला मिळतं. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. अजून कुणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे? अवंतिका? आय थिंक नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे तिला बोलता येत नाहीये. हरकत नाही. तुम्हाला सगळ्यांना छान पॉझिटिव्ह फ्रेश फील झालं. ठीक आहे.
आज आपण जे केलं ते फक्त बेसिक होतं. तर मग आता ह्याच्यामध्ये जे पुढच्या ऍडव्हान्स लेवल आहेत, ज्या तुम्ही दररोज कराल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये किती पॉझिटिव्ह चेंजेस येतील, तुम्हाला त्याच्यातून किती गोष्टी अचीव्ह करता येतील, याचा विचार केला तर तुम्हाला कल्पना येईल की ही जी टेक्निक आहे ते किती पॉवरफुल आहे. ठीक आहे. तर आता तुमच्यापैकी किती जण माझ्यासोबत याच्या पुढच्या ज्या ऍडव्हान्स लेवल आहेत त्या करायला इंटरेस्टेड आहात? मी चॅट बॉक्समध्ये बघत आहे, बरेच जण टाईप करत आहेत, बरेच लोक इंटरेस्टेड आहेत. ठीक आहे, तर त्या ऍडव्हान्स लेवल काय आहेत, त्या कशा करता येतील ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी एक 2 मिनिटात होपोनोपोनो म्हणजे काय, त्याचा यूज कशासाठी केला जातो, कोणावरती आपण त्याचा यूज करू शकतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगते. तर होपोनोपोनो म्हणजे काय, तर होपोनोपोनो म्हणजे बॅलन्स ऑफ एनर्जी. तुमच्यामध्ये जी पण निगेटिव्ह एनर्जी आहे त्या निगेटिव्ह एनर्जीला बाहेर काढण्यासाठी आपण होपोनोपोनो करू शकतो. म्हणजे आपला जो औरा असतो तो क्लीन केला तर आपल्याला पुढच्या गोष्टी म्हणजे जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, मॅनिफेस्टेशन करायचं आहे, त्याचा जो बेस आहे तो म्हणजे होपोनोपोनो आहे. ज्यावेळी तुम्ही आतमधून हील होणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ते तुम्ही अचीव्ह करू शकत नाही. आणि होपोनोपोनो ही जी टेक्निक आहे तर ती कुठून आली, तर होपोनोपोनो ही जी टेक्निक आहे ती अमेरिकेच्या बाजूला हवाई नावाचं एक आयलंड आहे, तिथून ह्या टेक्निकची सुरुवात झाली. आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला एक स्टोरी सांगितली होती डॉक्टर हुलेन यांची, तर डॉक्टर हुलेन यांनी ती टेक्निक आपल्या सोबत वापरायला सुरुवात केली आणि त्यांच्यामध्ये त्या गोष्टींचा खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस दिसून आले. त्यामुळे मग ही टेक्निक त्यांनी आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांवरती वापरायचं ठरवलं. आता बेसिकली ह्याच्यामध्ये आपण 4 स्टेटमेंट यूज करतो. तर ते कोणते? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे 4 स्टेटमेंट आहेत. हे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही जी कला आहे हे मी सगळं तुम्हाला मराठीमध्ये शिकवणार आहे. पण मग हे 4 स्टेटमेंट आपण इंग्लिशमध्ये का बोलतो? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आता सपोज आपला चुकून एखाद्याला पाय लागला, तर आपण काय म्हणतो? सॉरी सॉरी असं म्हणतो आपण, का आपण असं म्हणतो अरे मला माफ कर? नाही ना. कारण आय एम सॉरी हे आपल्या आपण जे रोजच्या आपले इन्सिडेंट घडतात त्याच्यामध्ये आपण रोज वापरणारे हे शब्द आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, किंवा थँक यू, आय लव्ह यू. हे आपण रोज वापरतो आपल्या डेली लाईफमध्ये, त्यामुळे आपण त्याच्याशी जास्त कनेक्ट होतो. म्हणून मग आपण हे 4 जे स्टेटमेंट्स आहेत ते आपण इंग्लिशमध्ये वापरतो. ठीक आहे. तर आता हे जे 4 स्टेटमेंट वापरतो ती एक प्रकारची प्रार्थनाच आहे. मग आपल्यामध्ये जी पण निगेटिव्ह एनर्जी आहे ती काढून टाकण्यासाठी आपण हे 4 स्टेटमेंटचा वापर करतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे 4 स्टेटमेंट्स आहेत ते आपण वापरतो, ठीक आहे, पण हे 4 स्टेटमेंट्स आपण आई वडिलांसाठी का वापरतो, किंवा आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही तिच्याबद्दल का वापरतो? का तर आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही तिला आय एम सॉरी, आय लव्ह यू, थँक यू असं म्हणायला आपल्याला आवडणारच नाही. ठीक आहे. पण मग आपण त्याच्यासाठी हे का करतो? तर असे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, आपण हे सगळं आई वडिलांसाठी का बोलतो ते मी अगोदर सांगते. आपण कधी विश्वाला बघितलंय का? तर नाही, आपण कधीच विश्वाला नाही बघितलं. तरी देखील आपण ह्या जगात आहोत. आपण या विश्वात कोणामार्फत आलो, तर आई वडिलांच्या मार्फत आपला जन्म झाला, म्हणून आपण ह्या विश्वात आहोत. म्हणून आई वडिलांसाठी आपण करतो. तर आई वडिलांसाठी नेहमी करायचं का? तर नाही, फक्त ते एकदाच करायचं. दुसरी गोष्ट आहे, आपण हे सगळं आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही तिच्यासाठी का करतो? तर याचं एक सिंपल रिझन आहे. आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात खूप राग, चिडचिड, निगेटिव्हिटी फार असते. मग ह्याच्यामुळे काय होतं, आपण त्या न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह विचार आपल्याच मनात आपण ठेवतो. आणि त्यामुळे काय होतं की आपलीच एनर्जी खराब होते. आणि आपली एनर्जी खराब झाली तर आपण पॉझिटिव्ह राहू का? तर नाही. आपण पॉझिटिव्ह राहिलो नाही तर मग आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण अचीव्ह करू शकणार नाही. म्हणून आपण त्या व्यक्तीसाठी नाही म्हणत आहे, ते आपली जी एनर्जी आहे ते क्लीन, आपला औरा क्लीन करण्यासाठी आपण त्या व्यक्तीसाठी करतोय. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वतःसाठी का करतो? तर आपलं कसं होतं,
आपण सगळेजण नेहमी आपली मुलं, आपली बायको, आपल्या ह्या सगळ्यामध्ये आपण गुरफटून जातो आणि स्वतःसाठी आपल्याला कधी वेळच मिळत नाही. मग फॉर एक्झाम्पल घ्या, आपण साधं जरी आईस्क्रीम खायला गेलो तरी आपल्याला कोणी विचारलं की तू कोणता फ्लेवर घेणार, आपण काय म्हणतो? जे सगळे घेतील ते मला तो फ्लेवर चालेल. आपण असं म्हटलं पाहिजे की तुम्हाला तो घ्यायचा ना, ठीक आहे, माझा फेवरेट फ्लेवर हा आहे, मी तोच घेणार. स्वतःसाठी जगायला शिका. ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी बदलून येतील, पॉझिटिव्ह वाटतील, चेंजेस दिसून येतील तुम्हाला. म्हणून पहिल्यांदा स्वतःवरती प्रेम करायला शिका. तर आता हे जे 4 स्टेटमेंट्स आहेत, आय एम सॉरी. आय एम सॉरी म्हणजे काय? तर आपल्या बाबतीत जे पण काही निगेटिव्ह घडतं, निगेटिव्ह गोष्टी घडल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारतो आहे आणि आपण त्याची जबाबदारी घेतोय. म्हणून आपण आय एम सॉरी म्हणतोय. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे काय? कृपया मला क्षमा कर. म्हणजे आपल्या बाबतीत ज्या पण आपल्या काही चुका झाल्या, आपली चुकीच्या कृती झाल्या, त्या कृतीमुळे आपण स्वतःलाच प्लीज फॉरगिव्ह मी म्हणतोय. थँक यू म्हणजे काय? आपल्या बाबतीत ज्या पण गोष्टी काही चांगल्या झालेल्या आहेत, पॉझिटिव्ह झालेल्या आहेत, त्यासाठी आपण ग्रेटफुल राहतोय, थँकफुल राहतोय, आपला ग्रॅटिट्यूड व्यक्त करतोय. म्हणून आपण थँक यू म्हणतोय. आणि आय लव्ह यू म्हणजे काय? तर आपण स्वतःबद्दलचं प्रेम व्यक्त करतोय. यासाठी आपण हे 4 स्टेटमेंट वापरत आहोत. ठीक आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेल होपोनोपोनो म्हणजे काय, ते कसं वापरतात किंवा ते कोणावरती वापरलं जाऊ शकतं, हे सगळं मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन्स आहेत, काही डाउट्स आहेत का याच्याबद्दल? विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. काही विचारायचं आहे का कोणाला? ठीक आहे. तर मी हे जे आता आपण प्रॅक्टिस केलं, तर त्याच्यामध्ये पुढचे 30 दिवस मी नेक्स्ट वीक पासून पुढचे 30 दिवस डेली हे प्रॅक्टिस घेणार आहे. जर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर मला जॉइन होऊ शकता आणि तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे, तुमचे जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती आपण काम करू शकतो. नेक्स्ट वीक पासून मी 30 डेजसाठी हे प्रॅक्टिस स्टार्ट करणार आहे. चला, ठीक आहे. मला वाटते सगळ्यांना गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि इथेच आपण आपलं सेशन स्टॉप करूयात. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून हा सेशन अटेंड करण्यासाठी आलात, त्यासाठी थँक यू सो मच.